श्री गणेशाय नमः. पूर्वीचा त्या कर्दयव अशा ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला याची कथा पुढे सांगताना नारायण ऋषी नारदाला सांगला. नारदा, चित्रगुप्ताने यमाची जी आज्ञा होती त्या जन्मातील गतजन्मीचे सर्व पापे सांगितले. यम कृत झाला आणि त्या जीवात्म्याला पिशाच्य योनीमध्ये चिरकाळ दुःख भोगण्याची व नंतर वानर म्हणून जन्म घेण्याची शिक्षा याला सांगून दिली. दिवस कंठण्याची शिक्षा मिळाली. दूताने त्याचा लगेच घोर यातनामय अशा प्रेत योनीत ढकलले. तेथे तो भूक, तहान, उष्णता, थंडी आदी तीव्र यातनांनी आणि संवेगाने फारच क्लेश भोगत राहिला. त्याला नंतर वानराचा जन्म मिळाला. आता तो वानर कालंजर पर्वतावर एका सरोवराच्या ठिकाणी राहू लागला. हे सरोवर पापनाशक आहे. पूर्व काळामध्ये दैत्याच्या आणि देवांच्या युद्धामध्ये ज्यांनी आश्रय घेतला ते मृगतीर्थ नावाचं कुंड या ठिकाणी इंद्राने निर्माण केलेलं. या पाण्यामध्ये स्नान करत असताना जे जे काही दोष असतील ते सगळ्यांचं शमन होऊन पुनर्जन्म या ठिकाणी प्राप्त होतो. हे कुंड कसं निर्माण झालं तर पूर्व काळामध्ये राम आणि रावण यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालेलं. रामाने या ठिकाणी देवादिकांनी सहाय्य केलं म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली. सर्व देव प्रसन्न झाले आणि आम्हाला या दुष्ट रावणाच्या तावडीतून मुक्त केलं म्हणून तुम्ही आम्हाला काही वरदान मागा किंवा आम्हाला काही कार्य सोपा असा विचार या ठिकाणी रामापुढे ठेवला. तेव्हा रामाने सांगितलं की जे माझी वानरसेना या युद्धामध्ये मारली गेली आहे त्यांना पूर्ववत तुम्ही जिवंत करा. मग या ठिकाणी मृगतीर्थ नावाचं कुंड निर्माण केलं आणि त्याचं प्रोक्षण केलेलं जल या ठिकाणी वानरावर झाल्यामुळे सर्व वानर या ठिकाणी जिवंत झाले. भगवान रामाची या ठिकाणी अत्यंत जय जयकार करू लागले. रामांनी वरदान दिलं की ज्यांना आता या ठिकाणी अयोध्येला यायचं असेल त्यांनी माझ्यासोबत येऊ शकता. नळ, नीळ, जांबवंत, अंगद आणि हनुमंत इत्यादिकांनी या ठिकाणी भगवंताच्या अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला. काही वानरांनी आपल्या जवळ परिवार आहे अशा ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य निर्माण केलं. भगवान श्रीरामाने त्या प्रत्येकाला वरदान दिलं की जेथे जेथे तुम्ही राहाल तेथे तुम्हाला विपुल पाणी, तळे, विहिरी, नद्या, पर्वत, फुलं, पान आणि अत्यंत घनदाट असे अरण्यामध्ये तुम्ही वस्ती कराल आणि सुखाने या ठिकाणी तुमचा काळ व्यतीत कराल. त्यातील एक वानर कर्मधर्माच्या संयोगाने अत्यंत या ठिकाणी पीडित झालेला आणि आपलं दुष्ट पाप या ठिकाणी भोगावं लागतंय, त्याचं काही सुटणार नाही.